न्यूज चॅनल सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क ला सबस्क्राइब करा, लाईक करून शेअर करा। देशभरात महाजनाक्रोश रॅली, बुलढाण्यातही उत्स्फूर्त प्रतिसाद। मूलनिवासी बहुजन समाजाच्या हक्कांसाठी बुलढाण्यात प्रचंड जनसमुदायाची हाक। भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय ओबीसी पिछड़ा वर्ग मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद अशा विविध सामाजिक व परिवर्तनवादी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आज संपूर्ण देशभरात 31 राज्यांमध्ये आणि तब्बल 630 जिल्ह्यांत एकाच वेळी महाजनाक्रोश रॅलीचे आयोजन करण्यात आले। या आंदोलनाच्या हाकेला बुलढाणा जिल्ह्यातही जबरदस्त प्रतिसाद मिळाला। शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 3 पुतळा मलकापूर रोड, बुलढाणा येथून रॅलीची सुरुवात झाली। जय भीम, जल जंगल जमीन आमचीच आहे, संविधान बचाव अशा घोषणांनी शहर दुमदुमून गेले। रॅली जयस्तंभ चौक मार्गे उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचली, जिथे महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन सादर करण्यात आले। निवेदनात मूलनिवासी बहुजन समाजाच्या हक्क व अधिकारांवरील वाढत्या अन्यायाचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला। ऐवजी बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेण्याची मागणी, शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा, महाबोधी महाविहार टेम्पल ऍक्ट 1949 रद्द करून महाविहार ब्राह्मण मुक्त करावे, आदिवासींचे जल जंगल जमीनपासून होणारे विस्थापन थांबवावे, तसेच मुस्लिमांवरील मॉब लिंचिंगची प्रकरणे रोखावीत, अशा प्रमुख मागण्या या निवेदनात करण्यात आल्या। या ऐतिहासिक रॅलीत जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील विविध गावांमधून आलेले महिला, पुरुष, तरुण आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले। सर्व समाज घटकांनी एकत्र येऊन हक्क, न्याय आणि संविधान रक्षणाचा आवाज बुलंद केला। या रॅलीचे आयोजन यशस्वी करण्यासाठी संगीताताई मोहोळ, राज्य सचिव, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क आयुष्मान, संजय धुरंदर, जिल्हाध्यक्ष, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क आयुष्मान, श्यामभाऊ सावळे, लहुजी क्रांती मोर्चा प्रीतीताई धुरंदर, जिल्हाध्यक्ष, भारत मुक्ती मोर्चा आयुष्मान, समाधान ताजने, बहुजन मुक्ती पार्टी आयुष्मान, प्रभाकर गाडगे, असंघटित बांधकाम कामगार कार्याध्यक्ष, ट्रेड युनियन संध्याताई हिवाळे, विदर्भ कोषाध्यक्ष, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क भावनाताई वाडेकर, राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ संध्याताई चव्हाण, भारत मुक्ती मोर्चा शांताबाई आराख, सामाजिक कार्यकर्त्या गणेशभाऊ तायडे व इतर अनेक पदाधिकारी सक्रियपणे उपस्थित होते। या रॅलीतून पुन्हा एकदा हे स्पष्ट झाले की मूलनिवासी बहुजन समाज आता आपल्या हक्कासाठी जागा झाला आहे आणि देशभरातून या चळवळीला प्रचंड जनसमर्थन मिळत आहे। संविधान बचाव, समाज उभार या घोषवाक्याने जनाक्रोशाचा संदेश बुलढाण्यातून संपूर्ण देशभर पोहोचला। सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क साठी विशेष जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा। हे चरणबंद आंदोलन घेण्यात येत आहे आणि याच्या जे प्रमुख मागण्या आहेत, महाबोधी विहार आहे आणि हे महाबोधी विहार आहे हे ब्राह्मणाच्या जागात आहे, हे मुक्त झालं पाहिजे, ही एक विशेष मागणी आहे। त्यानंतर नागपूरची जी दीक्षाभूमी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिथं 14 ऑक्टोबर 1956 साली धम्मदीक्षा दिली आणि त्या धम्मदीक्षेच्या वेळेस जे आपल्याला धर्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी त्या माध्यमातून प्रत्येक जनमानसात धम्म जावा यासाठी ते केंद्र निर्मित केलं, परंतु ते केंद्र आज आरएसएसच्या आणि भाजपच्या कामाच्या ताब्यात आहे आणि तिथून त्यांचा ते वर्चस्व तिथून समाप्त व्हावं आणि इलेक्ट्रिक जी मशीन आहे, वेम मशीन ही रद्द व्हावी, या निमित्त हे आजच्या ज्या मागण्या आहेत एवढं या प्रसंगी बोलतो। जय भीम, नमो बुद्धाय।